नमस्कार ताईंनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत क्रॉचेटची फ्लावर राखी बनवणार आहोत आपण. तर चला बघूया आपण ती कशी बनवली आहे. पहिला धागा घेतलेला आहे, त्याला नॉट केलेला आहे बघा. अशा प्रकारे राऊंड करून त्याला नॉट करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला 42 चेन्स बनवायच्या आहेत. या धाग्याच्या आपल्याला 42 चेन्स बनवायच्या आहेत बघा. 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा आपल्याला 42 चेन्स बनवून घ्यायचे आहेत, कारण त्या राखीच्या बेससाठी. तर बघा मी 42 चेन बनवून घेतलेले आहेत. नंतर इथे मी 2 चेन स्किप करून घेणार आहे आणि थर्ड चेनमध्ये हुक टाकून घेणार आहे. यान ओव्हर करून हुक टाकून घेणार आहे आणि असा हाफ डबल क्रोशे टाकून घेणार आहे बघा. हाफ डबल क्रोशे म्हणजेच तिन्ही धागे आपल्याला एकत्र काढायचे आहेत बघा. अशा प्रकारे मी हाफ डबल क्रोशे टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला हा डबल क्रोशे प्रत्येक स्टिचमध्ये टाकायचा आहे. एकही स्टिच आपल्याला स्किप करायचा नाही बघा. नेक्स्ट स्टिचमध्ये पण मी हाफ डबल क्रोशे टाकलेला आहे. अशा सगळ्या स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशे टाकून आपल्याला पूर्ण पट्टी रेडी करून घ्यायची आहे राखीसाठी. म्हणजे आपला बेस हा भक्कम होणार आहे बघा. अशी पूर्ण पट्टी आपल्याला डबल क्रोशे टाकून घ्यायचे आहे बघा. दाखवते मी आता बघा. यान ओव्हर केला, नंतर स्टिचमध्ये हुक टाकला, परत यान घेतला खेचून आणि तिन्ही धागे एकत्र काढले. ह्याला मदत हाफ डबल क्रोशे. असेच हाफ डबल क्रोशे टाकून बघा अशी पट्टी बघा. यान ओव्हर करून हाफ डबल क्रोशे टाकून घेतलेला आहे बघा आपण. आता आपण इथे चेन करणार आहोत. 2 चेन केल्या, त्याच्यानंतर टर्न केला, आपण पट्टीला टर्न मारलेला आहे. आता बघा हे जे छोटे छोटे आपल्याला स्टिचेस दिसतात चेनसारखे, त्याच्यात आपल्याला वर्क करायचं आहे. तर त्याच्यासाठी यान ओव्हर केला आणि पहिल्या स्टिचमध्ये टाकलेला आहे. इथे पण आपल्याला हाफ डबल क्रोशेस टाकायचे आहेत. आता बघा यान ओव्हर केला आणि हाफ डबल क्रोशे टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे 3 चेन बनवायचे. 1 2 3 चेन बनवलेला आहे आणि आपल्याला जो हाफ डबल क्रोशेचा जो स्पेस आहे त्याच्यामध्ये हुक टाकून घ्यायचा आहे आणि सिंगल क्रोशे टाकून घ्यायचं आहे बघा. अशा प्रकारे बघा स्पेसमध्ये टाकलेला आहे आणि पेटल्स तयार करून घेतलेला आपण. आता यान ओव्हर करायचा, नेक्स्ट स्टिचमध्ये टाकायचा आहे. अशा प्रकारे नेक्स्ट स्टिचमध्ये टाकायचं. बघा नेक्स्ट स्टिचमध्ये टाकले, नंतर हुकनी परत यान खेचून घेतला आणि तिन्ही धागे एकत्र काढले, म्हणजेच हाफ डबल क्रोशे टाकलेला आहे आपण. परत आपण इथे 3 चेन करणार आहोत आणि परत हाफ डबल क्रोशेचा स्पेस आहे त्याच्यामध्ये हुक टाकून घेणार आणि सिंगल क्रोशे टाकून घेणार आहोत आपण. असेच सिंगल क्रोशे टाकून सगळे आपल्याला पेटल्स बनवून घ्यायचे. तर राखीसाठी जी पण डिझाईन लागणार आहे ती आपल्याला बनवून घ्यायचे आणि पूर्ण 42 चेनमध्ये आपल्याला असेच पेटल्स बनवून घ्यायचे आहेत बघा. परत 3 चेन टाकल्या, नंतर जो स्पेस आहे त्याच्यामध्ये हुक टाकून घेतला आणि सिंगल क्रोशे टाकून घेतला. परत यान ओव्हर केला, नेक्स्ट स्टिचमध्ये टाकला आणि हाफ डबल क्रोशे करून घेतला बघा. हीच प्रोसेस आपल्याला एंडपर्यंत करून घ्यायची आहे बघा. अशाने सुंदर अशा पेटल्स तयार होतात बघा. अशा छोट्या छोट्या पेटल्स तयार होतात, ज्या आपल्याला राखीची डिझाईन बनवायची ती रेडी होणार आहे बघा. अशा प्रकारे अशी मी पूर्ण पट्टी कंप्लीट करून घेत आहे आणि मग त्याचा तुम्हाला मी एंड दाखवणार आहे. एंड कसा करणार आहे बघा. ही पूर्ण पट्टी रेडी. अशी पट्टी कर्व होते पण ते राऊंड केल्यानंतर व्यवस्थित होते. आता बघा एंड करूया आपण. नेक्स्ट हुक स्टिचमध्ये टाकलेला आहे आणि हाफ डबल क्रोशे करून घेतलेला आहे. नंतर परत आता आपण इथं 3 चेन करणार आहोत आणि त्या स्पेसमध्ये टाकून सिंगल क्रोशे करून घेणार आहोत आणि पेटल रेडी करून घेतलेले आहे.
आता आपण यार्न ओव्हर करणार, नेक्स्ट स्टिचमध्ये टाकणार आणि हाफ डबल क्रोशे करून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे हाफ डबल क्रोशे झालेला आहे. एक चेन टाकणार आणि आपल्या ती पट्टीला सिक्युअर करून घेणार आहोत आपण. सिक्युअर केल्यानंतर हे धागा त्याची जी गाठ आहे ती सुटली नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला ते राऊंड करून घ्यायचं आहे. त्याच्याआधी आपल्याला जर लागणारा धागा आहे तो मोठा धागा कट करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला टाके वगैरे त्याच धाग्याने टाकायचे आहेत राखीला म्हणून. आणि आता बघा मी पूर्ण ह्या राऊंडमधून ही पट्टी काढत आहे, जेणेकरून ते सिक्युअर होऊन जाईल, सुटणार वगैरे नाहीत धागे. तर बघा अशा प्रकारे गाठ करून घेत आहे मी. अशी गाठ करून घेऊन सिक्युअर काढायचा आहे. आता हा जो धागा आपण कट केलेला आहे ते अपोजिट साईड झाली आपली आणि ही फर्स्टवाली साईड आहे. तर इथे पण जो एक्स्ट्रा धागा आहे तो थोडासा मी कट करून घेणार आहे, थोडासा ठेवणार आहे. कट करून झाल्यानंतर ह्या राखीला आता आपण राऊंड करणार आहोत. असं व्यवस्थित फोल्ड करायचे आहे, जास्त लूज पण नाही सोडायची, जास्त टाईट पण नाही करायची, म्हणजे पूर्ण आपला राखीचा शेप व्यवस्थित येणार आहे. बघा अशा प्रकारे मी राऊंड करून घेत आहे. बघा असं व्यवस्थित राऊंड करून घ्यायचं आहे. आणि एक दुसरी सुई घ्यायची आहे, ते आपल्याला राखीमध्ये टोचायची आहे, म्हणजे ते सुटणार नाही जोपर्यंत आपण टाके मारून सिक्युअर करत नाही. त्याच्यासाठी सेफ्टीसाठी ही मी आतमध्ये सुई टाकत आहे. ते आपल्याला नंतर काढून घ्यायचे आहे. बघा हे टाकून घेतलेले आहे. दुसऱ्या सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि आपल्याला असे टाके टाकून या राखीला सिक्युअर करायचे. जेवढे जास्त टाके टाकून जास्त सिक्युअर करता येईल तेवढी करायचे आहे. आणि मग जी पहिली आपण सुई टोचलेली ती काढून टाकायची आहे आणि पूर्ण राखीला आपण टाके टाकून सिक्युअर करून घेणार आहोत. अशा प्रकारे एक एक स्टिच सोडून, गॅप सोडून सगळ्या लेअरमधून सुई काढायची आपल्याला, म्हणजे राखी लूज पडणार नाही की सुटणार नाही. सगळ्या लेअरमधून सुई टोचून काढायची आहे. आता टाके टाकल्यानंतर परत आपल्याला बॅक साईडनी सुई पुढे काढायची आहे, पुढच्या साईडला. आणि हा जो मणी आहे तो ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे. शोसाठी आपण टाकणार आहोत. आणि परत सुई वरून खाली काढायची आहे, म्हणजे ते फिक्स होऊन जाईल. आणि मग मागे धागा फिक्स करून कट करून घेणार आहोत आपण. आता बघा मागे हे सिक्युअर करून घेणार आहे मी आणि मग एक्स्ट्राचा धागा कट करून घेणार आहे. अशा प्रकारे आता एक्स्ट्राचा धागा मी कट करून घेणार आहे. अशी आपली रेडी झालेली आहे बघा राखी. सुंदर अशी राखी झालेली आहे. आता आपल्याला ह्याला हातामध्ये बांधण्यासाठी बाजूने धागे लागणार आहेत, तर ते करणार आहोत आपण. आपल्याला बघा असं राखीचं जेवढ्या मापाचे आपल्याला बनवायचे आहे, लहान मुलांना, मोठ्या माणसांना, मुलांना, त्याचा मेजर घ्यायचा आहे आणि जेवढं लागणार आहे तेवढा धागा आपण कट करून घेणार आहोत. बघा मी तुम्हाला जेवढा धागा लागणार आहे तेवढा मी कट करणार आहे. मीडियम साईजची बनवणार आहे. आणि बघा त्या धाग्याला सुईमध्ये टाकून मग आपण राखीमध्ये टाकून घेणार आहोत बॅक साईडने. आणि दोन्ही साईडला आपल्याला सेम ठेवायचा आहे धागा, म्हणजे हातामध्ये बांधायला आपल्याला होऊन जाईल. आता बघा ह्या राखीला आणखीन सुंदर बनवण्यासाठी मी गोंडे बनवणार आहे. त्याच्या आधी हा धागा जो आहे तो सिक्युअर करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे तो आपण जो धागा टाकलेला आहे बांधण्यासाठी तो आपल्याला अशा प्रकारे इथून सिक्युअर करून घ्यायचा आहे. बघा असं मी सिक्युअर करून घेतलेलं आहे एक साईडनी. आता दुसऱ्या साईडनी पण आपल्याला तसाच सिक्युअर करून घ्यायचा आहे.
असा खेचून घ्यायचा. हे बघा असं करून घेतलेलं आहे. आता तो धागा निघणार नाही किंवा इकडे इकडे हलणार नाही. आता आपल्याला आणखीन त्याच्यामध्ये गोल्डन मणी टाकायचे आहेत. म्हणजे आणखीन छान दिसणार आहे बघा राखी. हे बघा असे मी 2 टाकून घेतलेत आणि त्यांना पण गाठ मारून घेत आहे. सिक्युअर करून घ्यायचं आहे. राखी बनवताना प्रत्येक गोष्ट सिक्युअर करून घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मध्ये काही वेळाने लूज पडतं किंवा निघून जातं, इकडे तिकडे हलतात. तसं नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक धागा व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सिक्युअर करून घ्यायचं आहे आणि तशाच प्रकारे दुसऱ्या साईडला पण आपल्याला हे करायचं आहे. मणी टाकून आता बघा आपल्याला यान घ्यायचं आहे आणि 2 फिंगर्सला 7 ते 8 वेळा असं राऊंड करून घ्यायचं आहे यांचा. असं करून घेतलेलं आहे. आता त्याला दुसऱ्या धाग्याने गाठ मारून घ्यायची आहे बघा आणि मग तो व्यवस्थित कट करून त्या राखीच्या धाग्याला आपण बांधून घेणार आहोत. अशा प्रकारे गाठ मारली मी आणि मग तो कट करणार आहोत. जे एक्स्ट्राचे धागे आहेत किंवा छोटे मोठे जे पण धागे आहेत ते सगळे आपण कट करून घेणार आहोत आणि मग हेच आपण आपल्या मराठी भाषेत त्याला गोंडा म्हणतात. राखीला जो खाली गोंडा असतो तर हे असं करून घेतलं मी आणि मग राखीला बांधून घेत आहे बघा. प्रत्येक गोष्ट सिक्युअर करून घेणं गरजेचं आहे. आता बघा अशा प्रकारे आपली काहीशी राखी तयार झालेली आहे. सुंदर अशी छान अशी राखी तयार झालेली आहे. त्याचा हा फायनल लूक आहे. आता ते आपण बघा हे अशा प्रकारे दिसत आहे. आपण ते हातामध्ये बांधून बघणार आहोत. हे बघा हातापर्यंत फ्रंट साईड आणि बॅक साईड अशी राखी